मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येनं इथं उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावांनो, आज या मेळाव्याचं जे आयोजन केलं ते वैजनाथ सेवा मंडळाचे वाल्मिक गुरु, माझे सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, मी सर्वप्रथम दिवाळीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. आणि मी महायुतीचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून, आपल्या सर्वांचा उमेदवार म्हणून परळी वैद्यनाथ मतदारसंघातून तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक मी लढवतोय. आपल्यापैकी अनेक जणांची भेट मुंबईत माझी होते आणि मुंबईमध्ये जर परळीत असल्यासारखं वाटवायचं असेल तर चेंबूरमध्ये आलं तर परळी जसं करमत आहे तसं अर्ध चेंबूरमध्ये करमत आहे, याची जाणीव मला तुमच्यात आल्यावर होती. गेली अनेक वर्षापासून आपल्या भागातील लोक इथे कामाच्या निमित्तानं आले आणि इथं स्थायिक झाले. मागच्या निवडणुकीतही आपण मला आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद देताना तुम्ही कुठलाही विचार मनात आला नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली की आपल्या ह्या कुटुंबातलं पोरग जे जात पात धर्माचं कधी राजकारण आणि त्याला व्यूहरचनेमध्ये अडकून जसं लोकसभेला बीडच्या ताईंचा पराभव केला तसंच परळीतून मान्यवर नेते मला पाडण्यासाठी वाटेल ते करायला लागले. मी विचार करतो की मी असं केलंय काय? भाषणामध्ये जे बोललो ते सत्य बोलतो. मी कधी भाषणात बोललो हे कुठल्याही नेत्यावर जर मी टीका केली असेल तर त्या नेत्याच्या मनाला ती टीका कधीच लागलेली नाही. पण का कुणास ठाऊक काही जणांनी माझा एवढा राग धरलाय. आता कुणी कुणी धरलाय तुम्हाला माहिती, ती मी सांगायची गरज. म्हणजे इथपर्यंत एखाद्याने बोलावं. माझ्यासारखा 4थ्या 5व्या 6व्या फळीतला एक महाराष्ट्रातला सामान्य कार्यकर्ता, मी तर बघितलं नाही 55 वर्षाच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्यावर असंख्य आरोप अनेक नेत्यांनी केले, पण त्याचं उत्तर त्यांनी कधी दिलं नाही. पण माझ्या बाबतीमध्ये मात्र एकदा आपण समजू शकतो की चुकून झाला असेल. पण मला मात्र एवढूशा कुटुंबातला, एवढूशा जातीतला अशा पद्धतीनं हिनवून पूर्णपणानं राजकीय अस्तित्व, ही ताकद काही मंडळी जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करतायत. हे तुम्ही मान्य करता का नाही? मी धनंजय मुंडे नावाला आज मुंबईमध्ये कुठेही माझं नाव घेतलं, आपल्या मनावर हात ठेवून सांगा, तुमचा मान वाढतो का कमी होतो? वाढतो ना. हे माझं नाव जिथं तुम्ही घ्याल तिथं मान वाढत असेल तर हे माझं नाव आणि माझी ताकद ही माझी नाही,
माझ्या मागे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची ताकद आहे. आणि हे आव्हान धनंजय मुंडे म्हणून व्यक्तीला दिलेलं नाही, तर हे आव्हान तुम्हाला दिलंय, तुमच्या ताकदीला दिलंय. माझं अस्तित्व तुम्ही आहात आणि माझं अस्तित्व जर तुम्ही असाल आणि हे अस्तित्व जर कोणी संपवायचा प्रयत्न करत असेल, हे धनंजय मुंडेचं अस्तित्व संपणार नाही, हे तुमचं अस्तित्व संपणार आहे, हे लक्षात घ्या. माझं नाव घेतल्यानंतर तुम्हाला जर मान मिळत असेल आणि मान मिळाल्यानंतर तुम्हाला जर अभिमान वाटत असेल, तर हा धनंजय मुंडेचा अभिमान नाही, तर धनंजय मुंडेला तुमच्यामुळे मिळालेला अभिमान आहे. म्हणून हे अभिमान सुद्धा तुमचा संपवण्यासाठी काही जण प्रयत्न करतात. आणि मी आज तुमच्या समोर सांगतो, स्वर्गीय मुंडे साहेबांपासून, अण्णापासून, पंकजाताईपासून माझ्यापर्यंत संघर्ष 5वीला पोचला. पण संघर्ष 5वीला जरी पोचलेला असला तर आपल्या मातीत ही ताकद आहे की कुठल्या संघर्षात आम्ही कधीच कुठं घाबरलो नाहीत, कारण तुमच्या सगळ्यांची ताकद आमच्या पाठीमागे होती. त्यामुळे आता कुणी किती जरी प्रयत्न केला, जोपर्यंत तुमच्या मनात माझं स्थान आहे, जोपर्यंत तुमचा विश्वास माझ्यावर आहे, तोपर्यंत कुणी कितीही प्रयत्न करू द्या, त्यांचं स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही, हे आपल्या सर्वांच्या समोर मी वचन देतो. कधी कधी विचार करतो की 288 मतदारसंघाची इथं निवडणूक चालू आहे. चर्चा मात्र परळीचीच आहे, माझीच आहे. मी विचार केला की हे का चाललं असावं. मी तर कधी कुणाच्या विरोधात अशा पद्धतीचं राजकारण केलं नाही. पण ज्या वेळेस मी या विचाराला येतो की आपल्याला संपवायचा जे कोणी कट करतायत, त्यांना असं वाटतं की हे पोरग जसं जसं पुढे जाईल तसं तसं आपल्याला, त्यामुळे आपण बी साधे नाही, आपण पण दमरक्त हो. आपण पण साधे नाहीत, आपली माती सुद्धा साधी नाही. इंगळे साहेब बोलले की जात पात धर्म याच्या पलीकडं, जातीच्या पलीकडं आम्ही मातीचा विचार करतो. इंगळे साहेब हे खरं आहे. आम्ही सुद्धा जात पात धर्म राजकारण आणि समाजकारण करताना कधीच पाहिलं नाही. आम्ही फक्त आपल्या मातीतल्या माणसाला बघितलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत या मातीतल्या माणसाला मोठं करायचं आमचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करून दाखवणारच. या भूमिकेतून या ठिकाणी आपण कामाला लागलो. मला एवढंच सांगायचं आहे, सगळ्या जणांनी 23 तारखेचाच, नमस्कार गुड्डू, 23 तारखेचाच उल्लेख केला. म्हणजे 20च्या मतदानाची तुम्हाला कुणालाच घाई नाही. वाल्मिक तर तुला नाहीच, तुझ्या पोटाचं काहीतरी भगल. अनेक जण बोलले की 23, माझ्या दृष्टीनं 23ला जे ऐतिहासिक, ज्यांना ज्यांना आपल्याला दाखवून द्यायचंय आपल्या मातीची ताकद काय, त्याच्यासाठी आपल्याला 20 तारखेला मतदानाला यावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्या मातीची ताकद दिसणार नाही. मला अभिमान वाटतो सांगायला, 5 वर्षे संधी मिळाली. पहिले 2.5 वर्ष मंत्रिपद मिळालं. कोविड आला, फार काय काम करता आलं नाही. पण आपण आपल्या इथं सुद्धा आणि गावाकडे सुद्धा एक गोष्ट विचारा, ज्या दिवशी लॉकडाऊन लागलं त्या दिवसापासून सलग 3 महिने
परळी मतदारसंघातला आणि बीड जिल्ह्यातला कुठलाही रहिवासी, अगदी आपल्या भागातला एखादा ड्रायव्हर ओडिसाला जरी फसला असला, काही लोक तर जम्मू काश्मीरला होते, इकडे अन्न शक्य नव्हतं, त्यांच्याजवळ पैसे नव्हते, खायला भूमी अधिग्रहण झालं, आणखीन भूमी अधिग्रहण होणार आहे. आणि मी आज आपल्याला शब्द देतोय की येणाऱ्या 5 वर्षात कमीत कमी 1200 कोटी रुपये खर्च करून तिथं मोठे उद्योग आपण या ठिकाणी उभे करणार आहोत. कोविड संपल्यानंतर 1 वर्ष माझा सत्तेचा संबंध नव्हता, तरी मतदारसंघातला विकास काम आपण थांबू दिले नाही. नंतर सत्तेत जावं लागलं, कृषी मंत्री पद मिळालं. कृषी मंत्री झाल्यानंतर आपल्या जवळच परभणीचं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे, अंबाजोगाईला कृषी महाविद्यालय. पण मी ठरवलंय की परळीला सोमेश्वरा मंदिराच्या जिरेवाडीच्या शेजारी 63 हेक्टर मध्ये 300 कोटी रुपयाचं एक नवीन अॅग्रिकल्चर कॉलेज मंजूर केलं. आणि मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस या महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या बाहेरचा अॅग्रिकल्चरसाठी ऍडमिशन त्याला महाराष्ट्रात घ्यायचं असेल, त्यावेळेस तो विद्यार्थी त्याला कॉलेज निवडताना परळीचंच कॉलेज निवडील, एवढं आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपण कृषी महाविद्यालय आपण त्या परळीत केलं. सोयाबीनचं संशोधन केंद्र असो, वडखेडला सीताफळ इस्टेट असो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना 2.5 वर्षाचा काळ सोडला तर फक्त राहिलेल्या 1.5 वर्षात आपण ज्या गतीनं विकासाची कामं केली, अशी संधी तुमच्या आशीर्वादानं जर मिळाली तर शब्द देतो की तुम्हाला आपलं पोट भरायला काही वर्षापूर्वी मुंबईला यावं लागलं, आज तुम्ही इथं स्थायिक झालात. पण आपल्या पुढच्या पिढीला कुणालाही पोट भरायला आपलं गाव सोडायची वेळ येणार नाही, याचं वचन मी आज आपल्या सर्वांच्या समोर देतो. म्हणून ही निवडणूक फार महत्वाची आहे. एक एक मत, त्याची किंमत काय असते हे एखादा पराभव झाल्यानंतर, आणि तेही आपल्या बहिणीचा पराभव झाल्यानंतर आणि माझ्या जिवारी लागल्यानंतर मला कळलं. 6000 मतांनी बीडची लोकसभा आपली झाली, 6000 मतांनी. आज जर ती लोकसभेची निवडणूक ताई हरल्या नसत्या, तास ताई केंद्रातल्या अति महत्वाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असत्या, हे लक्षात घ्या. म्हणून एका एका मताची किंमत काय असते. आणि ह्या सर्व गोष्टी जर आपल्या मातीला कुणी आव्हान दिलं असेल तर त्या आव्हानाला उत्तर हे आपलं मतदान आणि निकालातूनच आपण देऊ शकतो. दुसरं कुठलं आहे का आपल्याकडे हत्यार नाही. आणि अशा पद्धतीनं उत्तर द्यायचं की लोकसभेचा आणि विधानसभेचा रपाटा एकदाच त्यांच्या अशा लक्षात यावं की पुन्हा ह्यांच्या नादी लागून उपयोगाचं